कोण आम्हाला पैसे देईन ती 1,500 रुपये देईन त्याला द्यायचं मत. हे तुतारी का बरं तुतारी हवी? दादाला द्यायची तर पैसे वाजून आणलाय आमचं. पैसे हा, का दे आजची काम दादाची काम ठोस असते तोच असते. बोलणे ठोस आणि काम ठोस. आम्ही आहे अकलूजचं मोहिते पाटील गावचं. आमचा पक्ष आहे शरद पवार तुतारी चिन्ह. का तुतारी गड्याला द्यायची आता तुतारी बाद झाली. का बरं? नाही तुतारी नाही वाजवत आम्ही. खोडकं सायकल हा? जुनं खोडकं सायकल. जुनं खोडकं सायकल. चला एक कामाचा मामा हा. कामाचा मामा कोण आहे? भरणे मामा. भरणे मामाला सांग. असतील एका बाजूला दत्तात्रय भरण्याशिवाय दुसरा कोणच चालणार नाही आमच्या इकडे. बर्णिमा वर्षाव कोण चालणार? पवार साहेबाला का बरं पवार साहेबांना देते? पवार साहेब आमचं सासरवाडीचं जवळ ते. सासवड. कोण माणूस देतो ना साहेब कोण देतो याच्या वय सगळे. बरं, चला. दोघे एकाच गावातले. यांचं समर्थन आहे ते दादाने, यांचं समर्थन साहेबांना. बरोबर साहेबांची उमेदवार. सहानुभूती थोडक्यात. बर. आणि दादा भाजप बरोबर आहे ते लोकांना नाही तसं तर पटत. हे तुतारी कुठून आहेत? आता तुतारीच येणार आहे आता काय सांगतात? 100%. मुलीचा गँग आहे सगळी. साहेब एक शेतकऱ्यांचं काय वारी म्हणून साहेबांनी 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. दादांनी काय केलं? दादांनी फक्त स्वतःचा विकास केला. सध्याची बाबा तुतुरे हा? तुतुरे तुतरी नाही तुतारी नाही. नुसतं मोकळं सत्कार समारंभ करतो. बाकीचं काय देणं घेणं नाही काय नाही. तुतारी घेतलं तर काय पुढं? तुतारी घेतली तर त्यांचं पुढं राजकीय भवितव्य टिकून राहील. ऐका की लय पैसे बाबा. इकडे बघा इकडे 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 दिलपै पुण्याचं ह्याच्यात, ऐका की. तिसऱ्यांदा मला ती जैन किलो शर्ट घालताना बघायची आम्हाला एकदा. कुठला? विजय रॅलीला जैन किलो शर्ट आहे ती अंगात. हो हो हो, हो हा, ती पाहिजे आम्हाला बघताना एकदा. पण इलेक्शन आलं म्हणून ना लाडक्या बहिणीचं पैसे देतात ते इथनं मागं काय तुम्ही जरंगे पाटलासारखं दिसताय. झालं की आता ह्यांना 15 वर्ष दिली ह्यांना 10 वर्ष दिली एकदा बदलून बघू. बर. महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी अवघ्या काही महिन्या येऊन ठेपली आहे. मी सध्या आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महत्वाच्या तालुक्यात आणि अतिशय हॉटस्पॉट असलेल्या तालुक्यात. होय, मी आहे इंदापूर तालुक्यात. आणि इंदापूर तालुक्यात तेवढंच महत्वाचं गाव आहे ते निमगाव केतकी. कारण असं म्हणलं जातं की निमगाव केतकी ज्यांच्या बाजूने आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तो आमदार झालेला आहे. मी सध्या निमगाव केतकीमध्ये आलेलो आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आठवडा बाजार भरतो. मित्रांनो, आठवडा बाजारमध्ये येण्याचं कारणही तसंच आहे की आठवडा बाजारामध्ये 12 वाड्या वस्तीची लोक इथे येतात आणि 13वं निमगाव केतकी प्लस आजूबाजूच्या 10-12 गावातली लोक या ठिकाणी येतात. आणि म्हणून मी इथं आलेलो आहे. त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे? पवार साहेबांची तुतारी चालेल की गुलाबी रंग किंवा गुलाबी हवा अजितदादांचं चालेल? म्हणजे घड्याळाविरुद्ध तुतारी असा थेट संघर्ष होऊ शकतो. लोकांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभाच्या वेळी ज्या प्रतिक्रिया आपण घेतल्या होत्या त्या सुद्धा प्रतिक्रिया याच गावातून घेतल्या होत्या, निमगाव केतकीतूनच. आता विधानसभेच्या प्रतिक्रिया याच गावातून आपण चालू करतोय, निमगाव केतकी या निमगाव केतकी या ठिकाणावरून. आता बघूया आपण निमगाव केतकीकरांच्या नेमकं मनात काय आहे. साहेबांची जादू चालणार का दादांची हवा आहे हे पाहण्यासाठी आपण आता थेट या लोकांमध्ये जाणार आहोत आणि त्यांच्यामध्ये त्यांना त्यांच्या मनातलं काढण्याचा प्रयत्न करायचा. कुठल्याही पद्धतीने व्हिडिओ चालू झाल्यानंतर एडिट करणार नाही. प्रतिक्रिया कुठल्याही प्रकारची एडिट करणार नाही. जशा आहेत तशा प्रतिक्रिया आम्ही दाखवण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करणार आहोत. चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण जाऊन खाली विचारू काय लोकांच्या मनात चालू आहे. चला चला निमगावकरांच्या प्रतिक्रिया आपण घेऊ. या बाजून चालू. बाबा, झाला का बाजार? झाला का? हा, काय घेतलं? समजा घेतले. समजा घेतलं का? आता विधानसभा आली. पवार साहेबांना साथ द्यायची का दादांना साथ द्यायची? हा, कुणाला साथ द्यायची आता? समजायला साथ द्यायची. तरी पण काय आहे मनात आता? मनात काय आहे? त्या दिवशी येईल ती खरं. मावशी, लाडकी बहिणी योजनेचं आलं का पैसे? नाही आलं. का हो? कसं काय तुमचं काय भरताना? भरलंय पण अजून ऑनलाईन झालं नाही. ऑनलाईन आलं नाही. आलं बरं, आता विधानसभा आली मावशी, विधानसभा आली. पवार साहेबाला साथ द्यायची का अजित दादांना? कारण उमेदवार अनेक फिक्स नाहीयेत. कुणाला साथ द्यायची? काय बघू बघू. पैसे देईन त्याला द्यायचं. हा, जे पैसे देईन त्याला. पैसे देईल त्याला? हा, कोण पैसे देणार दोघातला? कोण आम्हाला पैसे देईन तीच 1,500 रुपये देईन त्याला द्यायचं मत. बर बर, तुमचं मिळेल का पैसे? नाही की अजून कसं काय? आलेच नाही म्हणते ते. येणार आहे म्हणते ते. बरं, येईल येईल. तुम्ही फॉर्म बिम भरले ना सगळे? भरले. बर. का हो बाबा, झालं बाजार झाला का? हा? आमचे बी आले नाहीत पैसे. फॉर्म भरलाय, सगळं झाले, आधार कार्ड लिंक केले तरी आले नाहीत. बर 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 बर. चला, असं काही चुकलं असेल तर त्यात बघा ना, दुरुस्ती करा त्याच्यामध्ये. बरं बरं. चला. का हो, काय बाजार झाला का? हा, झाला की. काय घेतलं नाही काय नाही? काय नाही, पाण्याची बाटली हे घेतली. बर. काय आता
विधानसभा आली इंदापूर तालुक्यात काय आहे? पवार साहेबांची जादू चालेल का दादा? कारण उमेदवार दोघांनी फिक्स केलेले नाहीत. दोघांनी पण पवार साहेबांचा जादा चालेल. कसं काय पवार साहेब? हे तुतारी का बरं तुतारी? आता चांगले निवडून दिले त्यांनी. सगळ्याच घरकुल योजना केली, रस्ते दिले, पाणी दिले. तुतारीने कसं काय दिले? तुतारी दिलंय. आता तुमच्या तालुक्यात बर्मामाने केलं नाही? केलंय की केलंय, तरी बी दोघांनी केलंय, सगळ्यांनी केलंय. पण साथ कुणाला द्यायची आता? सात आता तुतारीला द्यायची. तुतारीला साथ द्यायची म्हणतात का हो? तुतारीला साथ द्यायची म्हणतात. ओ बाबा काय काय ऐकताय? हो केवढं दिली पिंडी? 30 रुपयाला पिंडी या. होय का? महागाई गेलं. कुठली मागणार नाही. 30 रुपयाला म्हणलं महाग नाही कशा 30 रुपयाला. विधानसभा आली बाबा, कुणाला साथ द्यायची? गाड्याला का तुतारीला? तुमच्याकडे येतो तू त्यांना सांगू दे. तुमची कुणाला साथ? त्याला जो या कुणाला? त्याला चिताऱ्याला. तुतारीला. मावशी काय लाडक्या बहिणीचं आलं का? पैसे आले? अरे वा वा. किती आलं? 3000. 3000. 2 महिने झाले काय? हा बरं आता विधानसभा आली, कुणाला साथ द्यायची? तुतारीला. आपण पैसे तर शासनाने ही घड्याळाचे पैसे आले. मग गाड्याला द्यायचं. गाड्याला बरं. द्यायचं. काय मनात उमेद काय मनात कोण आहे? हे गाड्या. बरं असू दे. चला आता पैसे आले नाही म्हणते ती. बाबा काय घेतलं? कोथमीर घेतली का? केवढ्याला घेतली? हो बर. कुणाला साथ द्यायची? पवार साहेबाला का दादाला द्यायची ह्यावेळेस? दादाला द्यायची पण पैसे अजून आणलाय आमचं. पैसे आले नाही ते. नाही. बर 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 बर. चला असू या इकडं. ए मित्रा काय घेतलं? काय घेतलं? हा हे बघ इथं कॅमेरा चालू. इकडे बघ ना. 2 मिनिटं. 2 मिनिटं फक्त. आता विधानसभा आली, लोक कुणाला साथ देतील? पवार साहेबांना साथ देतील का अजितदादांना? अजितदादांना. अजितदादांना. का बरं? अजितदादाला का देतील? शिक्षणामुळे. हा शिक्षणामुळे. बर असू द्या. या इकडे. इकडे या की. का आता विधानसभा आली, पवार साहेबाला साथ द्यायची का अजितदादाला? अजितदादाला द्यायची. का दे म्हणता तुम्ही? का द्यायची? हा का द्यायची? अजित काम दादाची काम ठोस असते ती. तोच असते. बोलणे ठोस आणि काम ठोस. बर. अजित दादा एवढा सुधारणाच कुणी करू शकत नाही. हा हा. विकास भरपूर करते. विकासाला महत्व आहे. विकास. आता कुणी जरी काय म्हणलं तर फक्त अजित दादा एवढा कुणी विकास करू शकत हा, नाही. हा. बाबा काय घेतलं? या इथं इथं या की. काय घेतलं? अहो सांगा तर काय घेतलं? ऐका की 1 मिनिट. या इथं. या इथे. या इथं येते. माणसं बोलाय काय थोडी तयार होत नाहीत बरं का. पण आता या इकडं. काय म्हणता? विधानसभा आली आता, कोणाला साथ द्यायची? तुतारीला का घड्याळाला? आम्ही आहे अकलूजचं मोहिते पाटील गावचं. आमचा पक्ष आहे शरद पवार, तुतारी चिन्ह. बर. ह्या विधानसभेचा काय? या ऐशीचा इंदापूर लिमगावचा मतदारसंघ आहे, ती तुतारी लढवावं. चला माळशिरस तालुक्यातले त्यांनी तुतारीला साथ द्यावी असं त्यांचं म्हणणं. तुमचं कुठलं गाव? बेगवंच बिगवंच. आता ह्या तालुक्यात आहे मी. कोणाला साथ द्यायची? देव तुतारी. पवार साहेब. पवार साहेब. पवार साहेबाला साथ द्यायची म्हणते ती. मावशी काय म्हणता? काय नाही, तोंड बघून शनी बहिणींना पैसे वाटले काय तुम्ही? तुम्ही सगळ्या लोकांनी तोंड बघून बघून गरिबांना मागं ठेवलं, श्रीमंताला दिलं का? अहो सगळ्यांना दिलं असतील ना. कोण म्हणताय? डबल कागदपत्र आम्ही करायची. बरं जाऊ द्या. यावेळेस साथ कुणाला द्यायची? घड्याळाला द्यायची का तुतारीला द्यायची? घड्याळ द्यायची. आता तुतारी बाद झाली. का बरं? नाही तुतारी नाही वाजवत आम्ही. घड्याळाला साथ द्यायची म्हणते ती. चला या इकडे. ओ आजी बोला की थोडं आमच्याशी. ओ कुणाला साथ द्यायची? घड्याळाला का तुतारीला? पवार साहेब का अजितदादा? अजितदादा. अजितदादा. तुम्ही कुणाला साथ देणार? अजितदादा का पवार साहेब? पवार साहेब. पवार साहेब. का हो बाबा साथ कुणाला द्यायची? पवार साहेब का अजितदादा? अजितदादा. अजितदादा. काय म्हणतो भाऊ? आमच्याकडे अकलूज, आमच्याकडे तुतारी 100% तुतारी. अकलूजची बरीचशी लोक आहेत. बरं चला या बाजूला जाऊ तू. या चला तिकडे. बाजार झाला का? बाजार झाला? थांबा की मग 2 मिनिटं. बोला की. कुठलं गाव? वेळी. काय बरं आता विधानसभा आली, तालुक्यातले लोक कोणाला साथ देतील? एका बाजूला पवार साहेब आहेत, एका बाजूला अजितदादा आहेत. म्हणजे कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार आणि फिक्स नाही. पण लोक कोणाला साथ देतील? दादांना साथ देतील की साहेबांना? साहेबांना देते. का बरं साहेबांना देतील? साहेबांना देते जास्त. साहेबांना साथ देतील. बर. हो बाबा कुठलंही सांगा. अहो नाव तर सांगा. अहो गाव तर सांगा की. बर काय आता आले लोक, विधानसभा आली, साहेबांना साथ देतील का दादाला साथ देतील लोक? तसं काय सांगता येतं? अंदाज काय वाटतो? जुनं खोडकं सायकल. जुनं खोडकं सायकल. जुनं खोड कसं ऐकल. चला गरमी भरपूर आहे.
चला पुढे पुढे चला तुम्ही चला पुढे मी घेतो. गाव कुठलं? या की गौतमडीकर या, महत्वाचं गाव आहे. या तुम्ही पण या. तुमचं कुठलं गाव? निमगाव आहे. आता विधानसभा आली बघा, लोक पवार साहेबांना साथ देतील का अजितदादाला? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सांगा. पवार साहेब. बरं, तुमचं काय मत आहे? पवार साहेब. का बरं पवार साहेब? चांगलं नेतृत्व आहे त्यांचं. चांगलं नेतृत्व. तुमचं काय म्हणणं? कसं आहे, पहिल्यापासून अनुभवी माणूस आहे. अनुभवी माणूस. बर, जनतेच्या विषयी त्यांना तळमळ आहे, हा. त्याच्यामुळे ते विधानसभेला पवार साहेबांना साथ देतील. हो. बर, कुठलं गाव? घोरपडवाडी. हा, घोरपडवाडी. बर, काय इकडे बघा, इकडे आहे आपला कॅमेरा. काय घोरपडवाडीकरांच्या मनात काय? आता एका बाजूला दादांचा उमेदवार असणार, एका बाजूला पवार साहेबांचा उमेदवार असणार. कुणाला लोक साथ देतील? बरं नाही मला साथ देते. बरं नाही मला, पण उमेदवारी नाही ना डिक्लेअर झाल्या जमा झाली जमा झाली बघा. कार्यकर्त्यांना वाटतंय झाले जमाले. ठीक आहे, असू पण शकतंय. म्हणजे घड्याळाला साथ आहे तुमची. चला, तुतारी का घड्याळ असा थेटच प्रश्न. बाबा गाव कुठलं सांगा की? अहो गाव तर सांगा. गौतंडी. 2 मिनिटं थांबा की. ऐका की, पवार साहेबाला साथ देतील तुमच्या गावातली लोक का दादाला? पवार साहेब देतील. उत्तर घेतल्याशिवाय सोडायचं नाही. या इकडे कुठलं गाव? बाबा गाव कुठलं? निमगाव. आता विधानसभा आली, एका बाजूला दादांचा उमेदवार असणार, एका बाजूला पवार साहेबांचा उमेदवार असणार. लोकांचा कल कोणाकडे असेल? पवार साहेब. का बरं पवार साहेब? पहिल्यापासून आमचं पवार साहेब. पण आता ते दादांनी पैसे विषय काय, ती लाडकी बहीण ही ती आहे ना सगळं. वाटलं असलं तरी पण पवार साहेब. पवार साहेबाला काय फरक नाही पडणार लाडक्या बहिणीचा? नाही. पवार साहेबांना साथ दे. थांबा की. बाबा थांबा 2 मिनिटं. ऐकताय तुम्ही फक्त? या पुढं या. या मित्र इकडे. या इकडे. गाव कुठलं सांग? गाव कुठलं सांग? इकडे. गाव कुठलं? घोरपडवाडी. बर, काय लोकांच्या काय म्हणत आता विधानसभा आली, पवार साहेबांचा कॅन्डिडेट साकी. चला असू दे. कुठलं गाव कुठलं? रामकुंड. येता का इथे 2 मिनिटं? ये बाळा इथं बरं. आता विधानसभा आली, कुणाला लोक साथ देतील? एका बाजूला पवार साहेबाचा उमेदवार असणार आहे, एका बाजूला दादाचा उमेदवार. एक कामाचा मामा. कामाचा मामा कोण आहे? बर्ने मामा. बर्ने मामाला साथ. बर्ने मामाला साथ. भरपूर विकास केला बर्ने मामा. बर्ने मामाने 1 नंबरचा विकास. बर, उमेदवारी मिळेल त्यांना? उमेदवारी 100%. 100% उमेदवारी मिळेल आणि बर्ने मामाच निवडून येतील अशी खात्री आहे या लोकांना. रामकुंड मध्ये. रामकुंड. चला असू द्या. आणखी काय लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ. थांबा की. इकडे. कुठलं गाव? हगारेवाडी. बर, काय लोकांच्या मनात आहे? आता दादांचा उमेदवार असणार एक, पवार साहेबांचा उमेदवार असणार एक. लोक कुणाला साथ देतील? लोकांचं आता लोकमत आहे, कोणाला तरी अंदाज काय? दादांना देणार साथ. दादांना देतील. बर, या इकडं. या 2 मिनिटं या की बाबा. काय गाव तरी सांगा. या इथं दोघं पण या. गाव कुठलं तुमचं सांगा आधी. तुमचं कुठलं? वेळेगाव. दोघं वेगवेगळ्या गावातले. आता काय तुमच्या गावात काय चालेल? एका बाजूला पवार साहेबांनी उमेदवार देतील आणि एका बाजूला दादा उमेदवार देतील. कोण चालेल जास्त? दादा चालते. दादा चालेल. तुमचं काय मत आहे? काय मत आहे तुमचं? काय दादा चालेल. उमेदवार दादांचा चालेल. बर, चला असू द्या. या इकडं. या इकडं. इथं या. या इकडं. थोडं लाइटिंगचं काय चालेल? कुठलं गाव? खामगळवाडी. तुमचं? कवटळी. काय आता तुमच्या गावात काय चालू आहे सध्या? एका बाजूला दादा असतील, एका बाजूला दत्तात्रय भरणेशिवाय दुसरा कोणच चालणार नाही आमच्या इकडे. बर्ने मामा शिवाय कोण चालणार? नाही. तुम्हाला काय वाटतं? बर्ने मामाच. बर, 100% बर्ने मामाच. 100% बर्ने मामा. बरं. 5 वर्षात आलंच नाही आमच्या इकडे. 20 वर्षात खामगळवाडीत आलंच नाही हर्षवर्धन पाटील अजून. बर. चला, मामाच उमेदवार असतील आणि निवडून येतील असा विश्वास आहे. या की इकडे. या इकडे. या बाबा, या की इकडे. या. तुमच्यासाठी आलो. या इकडे. कुठलं गाव? निमसाकर. काय निमसाकरकरांच्या काय म्हणत आहे? एका बाजूला आता पवार साहेब उमेदवार देतील, दुसऱ्या बाजूला दादा उमेदवार देतील. लोक साथ कुणाला देतील असं काय वाटतं? बर्ने मामांना. बर्ने मामांनी चांगला विकास केलाय. एक 10 वर्षाच्या काळात बर्ने मामांनी भरपूर विकास केला. कुठला रस्त्याचा असो, वैयक्तिक कुठला असो, भरपूर विकास केलेला आहे बर्ने मामांनी. उमेदवारी त्यांना मिळेल ना? काय बाबा गाव कुठलं? या इकडे. गाव सांगा की. या इकडे. या गाव सांगा. चला गाव सांगा. कवटळी. काय आता विधानसभा आली की लोक कुणाला साथ देतील? पवार साहेबाला का अजितदादाला? पवार साहेबाला. का बरं पवार साहेबाला देतील? पवार साहेब आमचं सासरवाडीचं जवळचं. तुमचं गाव कुठलं बाबा? इकडे बघा. इकडे कुठलं गाव तुमचं? वर कुठं खोर्द. बर, काय लोक कुणाला साथ देतील? पवार साहेबाला का अजितदादाला? विधानसभा आता पवार साहेबाला साथ आहे सगळे यंदा.
पवार साहेबाला साथ दिली यंदा. होय का विधानसभेला पण का आता कोणाच विधानसभेचा कवा होत आहे ती. आता आहे की 2-3 महिने आली की मग बघू परत. तुमचं कुठलं गाव कवठळी. काय वाटतं आता दादांचा उमेदवार जास्त चालेल इथं का साहेबांचा उमेदवार जास्त चालेल? साहेबाचा. का बरं साहेबांचा चालेल? साहेबाचं वर्षस्व तसं आहे. होय का काय नेमकं काय वर्चस्व म्हणजे काय साहेबांचं काय आवडतं? व्यक्तिमत्वीच तसं आहे ती, म्हणून ती साहेबाचं चालणार. चला आपण पुढे जाऊ. थँक्यू. पुढे जाऊ. चला पुढे जाऊ. मामा नमस्ते. झाला का नाही बाजार झाला का नाही? हा रिकामी आहे पिशवी. आता विधानसभा आली की काय करायचं? पवार साहेबांना साथ देतील लोक का दादांना साथ देतील? काय वाटतं? आता ज्यावेळेस फॉर्म बसतात त्यावेळेस कळेल. नाही मग आता आलेच की. आज कोण फॉर्म बसतं त्याच्यावर अवलंबून. आता एका कुणी असू द्या साहेबांचं जादू जास्त चालेल का दादांची? तालुक्यात कोण जास्त चालेल? तीच आता दादा कोण माणूस देतोय ना साहेब कोण देतोय याच्यावर सगळं. बरं त्याच्यावर आणि काय असं उमेदवार फिक्स नाही म्हणून असं काही सांगता येणार नाही. नाही सांगता. चला हे पण बरोबर आहे. जोपर्यंत उमेदवार फिक्स होत नाहीत तोपर्यंत लोकांना कन्फ्युजनच असणार आहे. या इकडून या की इकडं. कुठलं गाव कुठलं? काय आता तुम्ही बघताय विधानसभा आली. एका बाजूला दादांचा उमेदवार असणार आहे दुसऱ्या बाजूला साहेबांचा उमेदवार असणार. लोक कुणाला साथ देतील काय वाटतं? दादांचे. का बरं? विकास आहे विकास. बर दादांचा उमेदवार कोण असेल? कोणी बी असू त्या दादांच्या उमेदवाराला मतदान द्यायचं. बरं मला तिकीट मिळेल. कोणाला का मिळू द्या पण दादांच्या उमेदवाराला. दादांच्या असा माणूस दादा सारखा महाराष्ट्रात नाहीच. नाही विकासाचा माणूस. काय रे मित्रा कुठलं गाव? लासूरने. काय रे बाबा काय वाटतं? एका बाजूला दादांचा उमेदवार दुसऱ्या बाजूला साहेबांचा उमेदवार कोणाला साथ द्यायची यावेळेस? दादांना साथ. बर का बरं दादांना? विकास करतात जनतेचा. जनतेचा विकास करतात. चला दादांकडे जरा थोडासा कल जास्त आहे. भरणे मामाने विकास केलाय म्हणतात लोक आणि आम्ही कुठल्याही पद्धतीने हा व्हिडिओ कट करत नाही मित्रांनो. आहे असं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या इकडं. अहो इकडे बाबा गाव तरी सांगा की राव. तुमच्यासाठी आलो राव. गाव तरी सांगा. या इकडे कॅमेरा आहे. गाव सांगा. गाव बरं तुम्ही गाव सांगा. गोरपडवाडी. इथं या गिरा. तुमच्यासाठी बाजारात आलोय. काय गोरपडवाडी. आता एका बाजूला साहेबांचा उमेदवार असणार दुसऱ्या बाजूला दादांचा उमेदवार. काय लोकांच्या मनात असू शकते लोक? कुणाला साथ देतील लोक? साहेबांना का दादा? त्याच्या मनावर आहे शेवटी कसं आहे पण शेवटी साहेबालाच लोक हे करणार आहेत. बरं तुमचं काय वाटतं? दादा तुम्ही दोघं एकाच गावातले. चला दोघं एकाच गावातले. ह्यांचं समर्थन आहे ते दादाला ह्यांचं समर्थन साहेबांना. बरोबर आहे. चला बाबा गाव कुठलं? गाव सांगा. गाव कुठलं? एकच गावचं. आता मग त्यांनी सांगितलं तुमचं काय मत आहे? तिचं ऐकायचं काय. साहेब का दादा? दादा. चला दादांना विचार. हो गाव कुठलं बाबा? या इकडे या. कुठलं गाव? कवठळीकरांच्या काय मनात आहे? दादांच्या उमेदवाराला साथ द्यायची का साहेबांच्या? दादांच्या उमेदवाराला साथ द्यायची का साहेबांच्या? विधानसभेला काय करायचं? दादांच्या. बर काय बरं दादांच्या? काम आहे ते चांगली. दादांच्या माध्यमातून कुणी केली काम? भरणे मामाने. बरं मला तिकीट मिळेल वाटतं? मिळणार ना. मावशी हो लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? पैसे मिळाले लाडक्या बहिणीचे? हो. किती मिळाले? 3000. हो तुम्हाला मिळालं का? नाहीत मिळालं. फॉर्म बिर्म भरला का ना? भरलं. बर आता ह्या वेळेस साथ कुणाला द्यायची मावशी? एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत. दादा तुमचं काय मत? दादा. चला या ठिकाणी निमगाव केतकीचा आठवडा बाजार आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. या की या इथे या. हा कुठलं गाव कुठलं? निमसकर. काय वाटतंय आता? एका बाजूला दादा इकडे बघा कॅमेरा इथं. एका बाजूला दादांचा उमेदवार असणार संभाव्य येणार विधानसभेला. दुसऱ्या बाजूला साहेबांचा उमेदवार. कोणाला साथ देतील लोक काय वाटतं? मला वाटतं साहेबांच्या उमेदवाराला साथ देतील लोक. बर का बरं साहेबांच्या उमेदवार? सहानुभूती थोडक्यात. बर आणि दादा भाजप बरोबर आहे ते लोकांना नाही तसं तर पटत. त्याच्यामुळे साहेबांना साथ देतील असं वाटतं मला वाटतं. बर चला असू द्या. तुमचं गाव कुठलं? शिरसटवाडी. शिरसटवाडी. काय वाटतंय आता? प्रश्न माहिती आहे. 2 मिनिटं पुढे या. त्यांना डिस्टर्ब नको. पुढे या. काय वाटतंय लोकांना? आता एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत. आता साहेबांनाच. का बरं साहेबांना? साहेबांचं कार्य चांगलं आहे. बर आणि दादांचं कार्य जरा कमी पडत नाही. त्याच्यामुळे साहेब मतदानात आलं का नाव? हा पण नाही काढला अजून. नाही काढलं. मतदान काय आता 18 पूर्ण झालं सर?
झालंय पण काय कोणते योग्य वाटत पण नाही मला त्यामुळे काय वाटतं काय चांगलंच कुणा नको. आता एक युती म्हणून आता सध्या जे राजकारण नाही, म्हणजे- बघते कुणाला साथ द्यावी असं वाटतंय बिंदास म्हणजे कोणालाच नाही वाटत असं म्हणजे माझ्या मनासारखं नाही वाटत दोघं मनासारखे नाही दोघं पण नाही चला नको. हे युवकांचा युतींचा आवाज बघा दोघं योग्य नाहीत म्हणतात काय वाटतं एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत तर कोणाला साथ द्यावी वाटतं आता दोन्ही एकाच घरातले आहेत हो पण आता दादा घड्याळाकडून आहेत हे तुतारीकडून आहेत आता तो तरीच येणार आहे आता काय सांगतात 100%. कशी काय तुतारी येईल लोकांचं मतदानच तिकडे तो तरीकडेच बर तसंच वळच आहे तसं. बर चला असू द्या काय मावशी लाडक्या बहिणीचं पैसे आले का नाही आले अजून का बरं नाही आले आता काय जणांना आले महिलांना काय जणांना नाही आले अजून बर बर आता विधानसभा आली मावशी तुतारीला साथ द्यायची घड्याळाला 2 पर्याय असणार आहेत तुमच्यापाशी तुतारीला का बरं तुतारीला हो तुतारीला म्हणजे आता ही अशी भाजपने महागाई केली सगळं काय करायचं गोरगरिबाने आमच्या सारख्यांनी आम्ही रोज हातावर पोट भरतोय काय करायचं अजून आम्हाला घरदार राहिला नाही 4 वर्ष झालं आमचं घरकुल आले हा अजून आमच्या बाजारात पडलं नाही बर काय करायचं मग बर गाव कुठलं तुम्ही लासूरने लासूर बर बर काय म्हणता बाई तुमचं कुठलं गाव लासूरने थोडं पुढे येत आहे का काय आता बघताय तुम्ही लासूरनं मोठं गाव आहे लासूरनकर कुणाला साथ देतील लासूरनेकर साहेबांना का बरं साहेबा साहेबांनी 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. दादांनी काय केलं? दादांनी फक्त स्वतःचा विकास केला. स्वतःची घरं भरायची मलिदा खायचं एवढंच काम केलं दादांनी. त्याच्यामुळे दादांचा उमेदवार टिकणार नाही असं वाटतंय नाहीच टिकणार. नाही टिकणार चला असू द्या. चला पुढे जाऊ आपण आणखी काय ऐकताय काय आहे ते पिनाय कुठलं गाव लासूरने ऐका की आता ही विधानसभेची पिन कुणाला आवडेल आधी पोटाची पिन लावायची आपण पोट आता कोण आल्यानंतर जास्त पोट भरेल नाही नाही दादा का साहेब उत्तर नाही त्यांच्याकडे चला काय म्हणता अहो ऐका की 2 मिनिटं ऐका कुठलं अहो जाऊ की तिकडे पण जाऊ तुमचं सांगा की आधी काय म्हणता काय आता विधानसभा आली ना आले की आता एका बाजूला साहेबांचा उमेदवार असणार एका बाजूला दादांचा या इकडे या लोक कुणाला साथ देतील साहेबांना साथ देऊ का बरं साहेबांना साथ देतील साहेबच चांगलं ते आता लाडकी बहीण ही ती सगळं आलंय काय हा? नाही कवा पण पुढे सांगता येत नाही त्यांचं बर हे मला जा गँग आहे सगळी साहेब एक शेतकऱ्यांचं काय वारी म्हणजे साहेबच साहेबांना साथ देतील लोक साहेबांना साथ देणार बर काय बाबा ते म्हणतात साहेबांना साथ देतील आता त्यांचंच बरोबर आहे कस काय आता एवढी लाडकी बहीण योजना तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये महिलांना हे किती दिवस टिकणार आहे बरं. एवढे इलेक्शन टिकणार नाही असं वाटतं नाही नाही शक्यच नाही बर नाही शक्यच नाही मला तुमचं गाव कुठलं कलिंगावच आहे निमगावकर ज्यांच्या बाजूने असते त्या बाजूचा उमेदवार निवडून येतो आजपर्यंत इतिहास आहे बरोबर आहे का बरोबर आहे आता ह्या वेळेस निमगावकर कुणाला साथ देतील निमगावकर पवाराला साथ देतील देतील 100%. बर पवार साहेबांना साथ देतील असं सांगतायत बाबा गाव कुठलं गाव शेळगाव शेळगाव म्हणजे आमदार यशवंत त्या मानेंचं गाव बघा इकडे कॅमेरा आहे काय शेळगावकरांच्या मनात काय आता चालू आहे एका बाजूला साहेबांचा म्हणजे तुतारीचा उमेदवार असणार दुसऱ्या बाजूला दादांचा म्हणजे घड्याळाचा उमेदवार असणार बरणे मामा बरणे मामा तिकीट मिळेल बरणे मामाला मिळणार म्हणजे दादांना साथ होईल असं हो वाटतंय हो हो का बरं दादांना साथ बरणे मामाचं काम चांगलं आहे चांगलंय का चांगलं. काय काय कामं केली रस्त्याची कामं केली लाडक्या बहिणीचं काम केलं हम्म. आणि गोरगरिबाला सहकार्य केलं अशी चांगली कामं शिवाय सगळ्याच्या सुख समाधानात मामा फिरतात त्यामुळे मामाबद्दल मत चांगलं आहे. चला हे विश्लेषण बघा हे ठळक विश्लेषण यांनी केलं या बाजूला तुमचं नाव आलं का नाव आलं का नाव आलं का तेवढं तरी सांगा की मतदानाला नाव आलं का नाही आलं बरं चला असू दे मावशी लाडक्या बहिणीचे पैसे आले का हो तुम्हाला आलेच नाही का बरं आलं नाही आता काय माहित का आले नाही बर आता काय लोकसभेला कोणाचं विधानसभेला कोणाला साथ द्यायची आता कोणाला साहेबाला साथ द्यायची का दादाला कोणाला तरी द्यायची एकदा मला काय म्हणत काय आता सध्या सध्या तर काय नाही म्हणत अजून मला सध्या तरी काय नाही हा? आतापासून काय करायचं आले की आता 2-3 महिने आले 2-3 महिन्यात माणसाला काय होतं त्याची आहे का गॅरंटी चला उत्तर बेधडक मिळतात बघा हे ग्रामीण भागात आहे ना सडेतोड उत्तर तुम्ही किती किचकट प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर त्याच पद्धतीने मिळणार बाबा या की गाव कुठलं सांगा की राव पिटकेश्वर बर काय आता या इकडं पिटकेश्वरकरांच्या काय मनात चालू आहे सध्या एका बाजूला साहेब आहेत साहेबाचा उमेदवार असणार आमदारकीला दुसऱ्या बाजूला दादांचा उमेदवार असणार
म्हणजे घड्याळा विरोधात तुतारी थेट होईल. मनातलं नाही काय सांगता येत बर, लोकांचा कौल कुठला असेल? सध्या तुतारीकडेच कौल आहे. बर, का बरं तुतारीकडे एवढं लोकांचा कौल? काय तसं नाही, पण हाय आज कौल का बऱ्यापैकी लोकांचा आहे कौल. झालं की आता ह्यांना 15 वर्ष दिली, ह्यांना 10 वर्ष दिली, एकदा बदलून बघू की. तिसराच. बर चला, यांनी एक मोठी गुगली आणली, आता दोघांना नको तिसराच बघू. बाबा गाव कुठलं? या इथे या. गाव कुठलं? शेळगाव. शेळगाव. आता तुम्हाला माहिती आहे विधानसभा आली, एका बाजूला साहेबांचा उमेदवार असणार, दुसऱ्या बाजूला दादांचा उमेदवार असणार. दादाच आमचा असतो. बर. दादा भरणे मामाने काम लय भरपूर केलेलं आहे बर बर तालुक्यात. हा हा हा. त्याच्यामुळं काय नाही भरणे मामाचाच विषय होणार. बरं मामाचा विषय. हो. पण दुसऱ्या बाजूला समजा साहेबांचा उमेदवार असेल, किती काय करता, कामच झालं नाही त्याचे कोण कामं कवा झाली नाही? नुसतं मोकळाच सत्कार समारंभ करतो, बाकीचं काय देणं घेणं नाही, काय नाही, कोणाला काय विकास नाही, काय नाही. आणि काय करायचं? लाडक्या बहिणीचा फरक पडेल का लाडक्या बहिणी योजनेचा? मग आता पडणारच किंवा पडणार. मग काय राव, बर बर आता एवढं तेवढं पडणारच. बर. एका बाजूला आता संभाव्य साहेबांचा उमेदवार असणार आमदार केला, दुसऱ्या बाजूला दादांचा उमेदवार. लोकांचा कौल कोणाकडे असेल? आम्ही दादांच्या उमेदवार देणार. बर, दादांच्या उमेदवार. दादांची कामं खूप चांगली आहेत. भरणे मामांना बर बर बर. चांगले काम आहेत, लाडके भजनी योजना, पुन्हा महिलांसाठी आता चाललंय भरपूर. भरणे मामांनी केलेले विकासावर तुम्ही खुश आहे का? खुश आहे, खुश आहे, खुश आहे. हा. बर. आम्ही दादांना, आम्ही व्याळी वेळीत काय काय कामं झाली? व्याळीत ते बांधाऱ्याचे काम झालंय. आता 8 कोटीचा प्रकल्प आणलाय दादांनी, म्हणजे भरणे मामांनी. मंदार आपलं पाण्या सिंचनासाठी. बाबा या इथं. चांगले आम्ही भरणे मामाला दादांच्या पाठीमागे. बर बर बर. चला, भरणे मामाला मत म्हणते. काय मत तुमचं? काय काय म्हणणं आहे त्यांचं? काय मामाला भरणे मामा. का बरं? आहे आपला जुना माणूस चांगला आहे. आता साहेबांना नाही सध्याची विधानसभा आहे की मग साहेबाला तरी काय आम्ही नाव ठेवलंय का? बरं, असू द्या. चला बाबा, गाव कुठलं तुमचं? गोतंडी. गोतोंडे. काय लोकांच्या मनात काय आता सध्या, साहेबाला साथ द्यायची का दादाला? नाही, मामाला द्यायची. मामाला द्यायची. बर. या इकडं. तुमचं बाबा काय, कुठलं गाव? गाव कुठलं? बर निमगाव. बर बर बर. काय कुणाला साथ द्यायची ह्या वेळेस आमदार केला? हा, तुतारी. तुतारी येतो तुमच्याकडे. तुम्हाला काय वाटतं? तुतारी. कुणाला साथ द्यायची बाबा? तुतारी. तुतारी. तुतरी नाही, तुतारी म्हणा. माझं नाव मधुकर भोंगळे. मी तुतारी. अहो, आता एवढं मामा मामा सगळी करते, तुम्ही कसं काय आता तुतारी म्हणता? बरं, तुतारीला का द्यायची? का द्यायचं? मग तुतारीने चांगलं केलेलं आहे माणसाचं आतापर्यंत. लक्षात घ्या, बाकीच्या सगळा धिंगाणा चालू आहे. पण तुतारी काहीतरी न्याय देईल, कुठंतरी कर्ज माफ होईल, कुठंतरी काहीतरी होईल. कर्ज माफ झालं पाहिजे, एवढंच आमची इच्छा आहे. बरं, म्हणजे लोक साथ देतील का विधान? हो, 100%. लोक तुतारीला साथ देतील म्हणते तिथे. काय तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला? चला, असू द्या. या इकडे, इथे या की इथं. काय म्हणता? झाले तुतारीला. तुतारीला म्हणलेलं तुम्ही. बर बर. चला या इकडे, पुढे आणखी आपण काही कव्हरेज करण्याचा प्रयत्न करू. चला पुढे, चला तुम्ही या इकडे. या की, बोला की राव. आम्ही राव एवढं तुमच्यासाठी येतो. तुम्ही जरंगे पाटलासारखं दिसतंय. बरं, ऐका, विधानसभेला आता काय करायचं सांगा. एका बाजूला ऐका, असू दे, या इकडे. बर, इकडे कुणाला साथ द्यायची ह्यावेळेस? तुतारीला का घड्याळाला? आमदारीला. तुतारीला. का बरं तुतारीला? तुतारीला द्यायची, चांगली केली. हा, हो, या की इकडे. 2 मिनिट या की. काय? तुतारीला. बर बर. चला, असू द्या. कुठलं गाव? काय वाटतं आता ह्या वेळेस कोणाला साथ द्यायची? ह्या वेळेस हर्षवर्धन पाटील यावं असं वाटतंय, पण बीजेपी नसेल तर नाही. का बरं बीजेपीतून? एवढं मोठं सरकार आहे, हे आहे ते. नाही, सरकार चुकीचं आहे. सरकार बीजेपीने मराठा समाजाचे अपेक्षा अपूर्ण केलेल्या आहेत. अपेक्षा भरपूर होत्या, पण त्या काय पूर्ण झालेल्या नाही. कुणाकडून अपेक्षा पूर्ण झाल्या? हा, कुठल्या पक्षाकडून झाली? भाजपकडून झालेल्या नाहीत, किंवा आता तर चालू सरकार आहे. मग आता हर्षवर्धन पाटलांनी काय करावं वाटतं? त्यांनी आता हाती तुतारी घ्यावी. बर, तुतारी घेतलं तर काय पुढं? तुतारी घेतली तर त्यांचं पुढं राजकीय भवितव्य टिकून राहील, आणि त्यांचं फायदा तालुक्याला याला भरपूर होईल. तुतारी हर्षवर्धन पाटलांनी तुतारी घ्यावं असं म्हणणं. गाव कुठलं? व्याळी. चला, थँक्यू. या इकडं आणखी, या घेऊन. आमचं पवार साहेब धंदा राहतोय मागे जरा धंदा राहतोय आमचं. असू दे. गाव कुठलं बाबा? गाव कुठलं? व्याळी. या इकडं, अलीकडे या. या अलीकडं. तुमच्यासाठी बाजारात आलोय राव मी. बोला. काय आता विधानसभा आली, लोक कुणाला साथ देतील ह्यावेळेस? बरं मामा. बरणे मामा. का बरं बरणे मामा?
लय विकास केलाय राव त्यांनी. मग चांगला माणूस आहे. बर्निमावला विकास केला म्हणून लोक साथ देतील असं वाटतं. हो. आमदारकी मिळेल असं वाटतं, उमेदवार मिळेल असं वाटतं त्यांना. घड्याळकडून उमेदवार नाही मिळेल. मिळाला तर दादा काय ते दादा देतात ते. दादाजी देतील त्यांना तुम्ही. हा. बघा काय वाटतं. चालतंय काय नाही दादा द्या हर्षवर्धन पाटील नाही ना दादा देते त्यांना ते देणार ना बरणे मामा. तुम्हाला काय वाटतं. आता हर्षवर्धन काम केले ह्यांचं 3-4 वेळा काम केले. हर्षवर्धन पाटलाच तिकीट मिळायला पाहिजे. हर्षवर्धन पाटलांना मिळायला पाहिजे. बरं, येतील का निवडून. मिळायला पाहिजे म्हणतोय. कोणत्या पक्षातून मिळायला पाहिजे. कुठं नाही का मिळाला तेव्हा पक्ष राहून द्या. चला या पुढे या. हो नमस्ते. कुठलं गाव आहे. सपकळवाडी. सपकळवाडी. या थोडं इकडे थोडं लाईटीचा प्रॉब्लेम होतोय, गर्दी पण भरपूर आहे. आता बघताय तुम्ही विधानसभा आली, कुणाला साथ द्यायची हवीस, तुतारीला का घड्याळाला. तुतारीला का बरं. द्यायची. लाडकी बहीण योजना ही सगळं आलं की आता ती तरी पण तुतारीला लोक का म्हणतात. म्हणतात माणसं. बर पवार साहेबांची जादू चालू वाटत. हा पवार साहेबांची. चला लाडक्या बहिणीचं पैसे आलं का. हो लाडक्या बहिणीचं पैसे आलं का. आलं की. आलं का तुमचं आलं का. हो आले. मग तुम्ही जॉबला आहे का कुठं. नाही. मग बिंदास सांगा आता कुणाला साथ द्यायची, तुतारीला द्यायची घड्याला. तुतारीला. का बरं तुतारी म्हणायचं. अहो तुतारीच राज्य आहे. कसं काय. मग तुतारीशिवाय कसं आहे. लोकांनी विकास केलेला आहे. ताईंनी विकास केलाय म्हणल्या. साहेबांची जादू चालेल का विधानसभेला इंदापूर तालुक्यात. साहेबांची चालेल की. बर दादा. दादांचं नाही काय सांगताय. साहेबांची चालेल, दादांचं नाही सांगताय. मावशी लाडक्या बहिणीचं आलं का पैसे. अजून नाही तर आलं झालंय पण आलं नाही अजून. आलं नाही. कुणाला साथ द्यायची हवी, तुतारी द्यायची का घड्याळाला. घड्याळाला. घड्याळाला द्यायची. लाडक्या बहिणीमुळे द्यायची का. हो नाही नाही द्यायची की त्यांना नाही सोडायचं. नाही नाही. का बरं. बोला तुम्ही बोला. या इकडे ऐका बोल. हा पैसे कोणाचं काय ते अजित पवारांनी गडाला सध्या माणूस. चला मी म्हणतोय लाडक्या बहिणीचं फरक पडतोय या ठिकाणी. ग्रामीण भागामध्ये बराचसा फ्लो लाडक्या बहिणीमुळे तिकडे वळलेला आहे, ह्यात दुमत नाही बरं का. बाबा गाव कुठलं. गाव कुठलं. निमगाव घेत की ऐका की लोय पैसे बाबा इकडे बघा. इकडे 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 दिलतंय तुम्ही ऐका की आता लोक कोणाला साथ देतील, घड्याळ देतील का तुतारीला. सगळ्याला अंदाज काय वाटतोय. अंदाज काय वाटतो. नाही सांगता येत. द्विधा अवस्था आहे लोकांच्या मनात. लोकांच्या मनात द्विधा अवस्था आहे का. सांगता येत नाही. ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी सांगायचं. सांगता येत नाही. चला आपण जाऊ चालत चालत. कुठलं गाव. व्याळी. काय व्याळीकरांच्या काय मनात आहे बरं. एका बाजूला आता तुतारी, एका बाजूला घड्याळ होणार. काय वाटतं. सगळे संदिग्ध आहेत सध्या. संदिग्ध आहे. काय सांगता येत नाही. तरी पण एक जादू कुणाची जास्त चालेल असं वाटतं. राजकारणापुरतच मर्यादित ठेवलेलं बरं आहे. का बरं असं. समाजकारणात आणून चांगलं नाही ते. नाही ठीक आहे ना, पण 7 लोक कुणाला साथ देतील असा अंदाज आहे. जिकडे फायदा आहे तिकडे जर नेते पळायला लागले तर सामान्य माणसांनी काय करायचं. बरोबर आहे. कोण पळालं. आता सगळ्यांसमोरच आहे काय झालं ते. गुवाहाटीपर्यंत गेले की. चला उत्तर मिळालं मला तुमचं. बाबा गाव कुठलं. पिटकेश्वर. आता काय विधानसभा आली, आमदारकी आली की लोक कोणाला साथ देतील, तुतारीला का घड्याळाला. तुतारीला. बर मावशी का हो, लाडक्या बहिणीचं आलं का पैसे. आले की. आलं का. आता कोणाला साथ द्यायची ह्यावेळेस. बर तुम्ही बोला बिंदास बोला. हे इथं कॅमेरा आहे. एका बाजूला तुतारी असणार, एका बाजूला घड्याळ असणार. कुणाला लोक साथ देणार. इकडे बघा. इकडे इकडे साथ कुणाला देणार. तुतारीला. का बरं तुतारीला. असंच महिलांना पुढे नेते ना. महिलांना पुढे आणा. पण लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले तुम्हाला. हो ना. मग तरी पण तुतारीला साथ. पण इलेक्शन आलं म्हणून ना लाडक्या बहिणीचं पैसे देतात ते. इथनं मागं काय योजना राबवली नाही, आताच का राबवली नाही. ह्यामध्ये राजकारण आहे असं वाटतंय. हो राजकारण आहे असं म्हणते ती. राजकारण आहे असं म्हणते लाडक्या बहिणी योजनेचं. मावशी तुम्हाला मिळलं का लाडक्या बहिणीचे पैसे. नाही नाही आमचं वय बसा नाही होणार. वय बसना. हा जास्त बरोबर आहे. त्याचा वयाचा क्रायटेरिया. बरं कोणाला साथ द्यायची ह्यावेळेस, तुतारीला का घड्याळाला. कुणाला बी द्यायची येईल त्याला. काय म्हणायचं आपण. बरं असू द्या. काय म्हणतात कोणाला साथ द्यायची. सात शाहू फुले आंबेडकर हे विचारांच्या माणसाला मतदान करायचं. कोण आहे असं वाटतंय. दादा आहेत का साहेब आहेत. काय नको काय म्हणाल तसं आपल्याला सगळे सारखेच. चला सगळी सारखे आहेत, पण फुले शाहू महाराज आंबेडकर यांचे विचार आहेत. त्यांना साथ. शाहू फुले आंबेडकर. चला
तुतारी पाहिजे. का बरं तुतारी मामा? आम्हाला पहिल्यापासून आमचं म्हातारा आहे. पहिल्यापासून म्हातारा आम्हाला आहे. म्हाताऱ्यानं काय केलं? लय चांगलं केलंय म्हाताऱ्याने आमचं. तुमचं कर्जमाफी झाली का? हा? कर्जमाफी आम्ही काढलं नाही. बघा, हे तुतारीचं गुणगान करते ते थांबा म्हणते ते. बघा कसं असतंय, गाव लेवलला तालुका लेवलला आहे ना राजकारण एवढं जवळ असते ना एकमेकांशी की एखाद्याने प्रतिक्रिया अशी उलट सुलट दिली किंवा एखाद्याने चांगली पॉझिटिव्ह दिली तर त्याचा परिणाम होऊ नये असं वाटतं, म्हणून कुठेतरी आपलं चला पुढे जाऊ. बाबा काय म्हणता, कोणाला साथ द्यायची यावेळेस? हा? का बरं तुतारीला का? चला साहेबाला साथ द्यायची का दादा? साहेबाला साथ द्यायची. हा आता हे तर युवक आहेत बघा, 4 जण आहे, तुम्ही बिनधास्त बोलायचंय. ह्या बाजूला येता का? थोडं विनंती आहे तुम्हाला. तुमचं गाव कुठलं सांगा? आमचं कसरवाडी. तुमचं कचरवाडी. तुमचं कचरवाडी. बिनधास्त सांगायचं. हो का, एका बाजूला आता येणाऱ्या आमदारकीला घड्याळाविरुद्ध तुतारी असा संघर्ष असणार. साथ कुणाला द्यायची? दत्तात्रय मामा भरणे. बर तुमचं? दत्ता मामा भरणे. तुमचं? दत्ता मामा भरणे. बर या ठरवून आला काय तुम्ही? नाही ना, का बरं? काम चांगलंय मामाचं. आलो मामाचं काम चांगलंय. बर त्यामुळे दत्ता मला जेव्हा तुमच्या गावात काय काय काम? आमच्या गावात एकच आम्ही गावाचं आहे, पण कामं चांगली साहेबांची जादू नाही चालणार? नाही जादू नाही चालायची. नाही साहेबांना दिलं की आम्ही आता, पण आता नाही, आता दत्ता मामा. हा चला हो का, हे मेन पॉइंट आला बघा ह्याच्यात. हा तिसऱ्यांदा मामाला ती जैन किलो शर्ट घालताना बघायची आम्हाला एकदा. कुठला? विजय रॅलीला जैन किलो शर्ट आहे ती हो अंगात. हो हो हा, ती पाहिजे आम्हाला बघताना एकदा आणखी. जबरदस्त भरणे मामाचे फॅन आहेत बाबा हे कचरवडे. हो तुमचं गाव कुठलं? शाळगाव कडबनवाडी. बर काय कडबनवाडीत काय चालू आहे? अहो सगळं पाणी न वड्याची खोलीकरण हिन काय केलंय, भरणे मामाने बोलायचं काम नाही. असलं पाणी आता थोडा पाऊस पडला तरी साठलं पाणी. हा लय काम सडकाची हे जी केली. केली का? हा लाईटीची. लोक साथ देतील का? अहो लय 100%. लोक पुण्या कसलाय धुमाकूळ घातला तरी मामा फटाकडे वाजवूनच निवडून या येणार. की अहो, या की कुठलं गाव? व्याळी. वेळी 1 मिनिट, गाडी जाऊ द्या जा बाळा इथनं. वर जा, चला इकडे. कुठलं गाव? व्याळीला राहिला. बर काय आता व्याळीकरांच्या काय म्हणत आहे? व्याळीकरांच्या मनात सध्या मामाने बरीच कामं केलेली आहेत. हा पण आता हर्षभाऊचं तुमच्या माध्यमातून कळतंय तो तरी हातात घ्यायची. बर थोडं मामाला जड जाईल किंवा थोडं नेट लावावं लागेल, पण मामा नक्की येणार. बर म्हणजे तुतारी हर्षवर्धन पाटलांनी घेतली तर मग आम्हाला सहजासहज जे विजय मिळायचा ते संघर्ष करावा लागेल. संघर्ष. कशामुळे हा संघर्ष करावा लागेल? पवार साहेबांच्या पवार बरेचशा साहेबाला मानणारी लोक आहेत जुन्या पिढीतली. बर जसं ताईला त्यांनी सांभाळून घेतलं तसं एवढा फरक पडणार नाही. पण जे मामा काम केल्यात, जे आपलं चांगल्या मतांनी निवडून यायचे ते थोडा आता संघर्ष करून कार्यकर्त्याला झटून, पण जनता सर्वसामान्य जनता ही मामाच्या मागे. काय म्हणतात? कुठलं गाव? गोतंडे. काय गौतोंडेकरांच्या मनात आहे? मामा बर का बरं मामा? सर्वसामान्य जनतेचा आमदार मामा बर आणि काम केली आता बतोरची मामांनी. बर गौतोंडेकर साथ देतील असं वाटतंय? 100%. चला व्हिडिओ जास्त लांबलाय बरं का, अर्धा तासाच्या वर झालेला आहे. मित्रांनो निमगाव केतकी मध्ये आलतो आठवडे बाजार कव्हर करण्यासाठी. आठवडे बाजारात वेगवेगळ्या गावातील लोक आलती, वेगवेगळ्या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. बऱ्याच प्रमाणात प्रतिक्रिया हे भरणे मामांच्या पारड्यात गेल्यात. तर काही प्रतिक्रिया म्हणजे पर्सेंटेज जर काढायचं झालं, आता व्हिडिओवरून तुम्ही काढाच, पण पर्सेंटेज काढायचं झालं तर घड्याळाचा या ठिकाणी पारड थोडं जड वाटतंय आणि पवार साहेबांना मानणाराही तेवढाच वर्ग आहे. परंतु यावेळी विकासामुळं दत्तात्रय मामा भरणे यांना साथ द्यायची असंच या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तर येणाऱ्या काळात आपण कशा घडामोडी घडतेत, काय तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन आणखी काय काय लोकांशी चर्चा करून त्यांच्या मनातलं काढण्याचा प्रयत्न करतो. तुर्तास इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.